हाय गाईज, सोनूनीस क्रिएटिव्ह फॅमिलीच्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर चिकन बिर्याणीच्या खूप साऱ्या रेसिपीज बघितल्या आहेत. तर आज आम्ही बनवणार आहोत अंडा बिर्याणी. तर त्यासाठी आम्ही इथे गावरान अंडी घेतलेली आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार अंडी घ्या. आम्ही 10 अंडी घेतलेली आहेत. आता आपण यामध्ये पाणी व मीठ टाकून अंडी बॉइलिंग करायला ठेवू. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्यामुळे तुम्हाला आमच्या चॅनलवरच्या नवनवीन रेसिपींच्या नोटिफिकेशन मिळतील. तर एकीकडे आपण 2 वाटी बिर्याणीचा राईस भिजू घालूया. तांदूळ किमान 15 मिनिटे तरी छान भिजायला हवा. आता आपले अंडे उकडलेले आहेत. अंडी आपण आता थंड करून घेऊ व एका कढईमध्ये कांदा तळायला ठेवूया. तर तुम्ही बघू शकता कांदा छान लाल झालेला आहे. खूप जास्त करपू न देता कांदा छान तळून घ्यायचा आहे. आता आपण तळलेला कांदा एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर तुम्ही बघू शकता अंडी थंड झालेली आहेत. अंडी आता आपण सोलून घेऊ. अंडी गावरान असल्यामुळे त्याचे कवच लवकर निघत नाही. आता आपला तांदूळ भिजत आलेला आहे. एका पातेल्यामध्ये आपण पाणी उकळत ठेवू व त्यामध्ये काही खडे मसाले जसे तमालपत्र, दालचिनी, मिरी, लवंग, मिरचीचे तुकडे, लिंबाची फोड, तेल आणि मीठ टाकून उकळी करून घेऊ. पाण्याला उकळी येईपर्यंत आपण एकीकडे एका कढईमध्ये एग फ्राय करायला घेऊ. तर त्यासाठी तेलात अंडी, हळद, मीठ व धने पावडर तसेच लाल तिखट टाकून अंडी छान फ्राय करून घेऊ. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का? नक्की कमेंट करून सांगा. तर आता अंडी छान परतून घ्यायची आहेत. आता तांदूळ शिजण्याच्या पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये भिजवलेला तांदूळ ॲड करू. तांदूळ किमान 80% शिजायला हवा. आता आपण शिजवलेला तांदूळ एका चाळणीमध्ये काढून घेऊ व त्यामधील पाणी निथळून घेऊ. तर आता बिर्याणीसाठी बिर्याणीच्या भांड्यात तेल गरम करायला ठेवू व त्यामध्येच बारीक चिरलेला कांदा ॲड करू. कांदा गुलाबी रंगावर होईपर्यंत त्यामध्ये मिरचीचे तुकडे, अद्रक लसूण पेस्ट व काही खडे मसाले घालायचे आहेत. जसे तमालपत्र, दालचिनी व लवंग आणि मिरी टाकून छान परतून घ्यायचं आहे. त्यामध्येच बारीक चिरलेला टोमॅटो व थोडी कांदा टोमॅटोची पेस्ट ॲड करायची आहे. आता त्यामध्ये तळलेला कांदा व कोथिंबीर टाकून छान परतून घ्यायचा आहे. आता आपण यामध्येच थोडं दही ॲड करू व छान मिक्स करून घेऊ. आता आपण यामध्येच बिर्याणी मसाला ॲड करू. तसेच धने पावडर व हळद त्यामध्ये टाकू. सर्व मसाले आपण आता छान परतून घेऊ. मसाला छान परतत आल्यावर त्यामध्ये 2 चमचे तूप व घरगुती काळा मसाला ॲड करून मिक्स करून घेऊ. त्यामध्येच आता आपण फ्राय केलेली अंडी ॲड करू. आता अंडी टाकलेल्या मसाल्यात आपण तळलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ टाकू. तुमच्या आवडीनुसार तुम्ही काळा मसाला व बिर्याणी मसाला टाकू शकता. मसाला छान परतत आल्यावर बिर्याणी करपू नये म्हणून त्यामध्ये थोडेसे पाणी ॲड करू व शिजवलेला तांदूळ त्यामध्ये ॲड करू. भात सगळीकडे व्यवस्थित पसरून घेऊ व वरून त्यामध्ये थोडेसे तूप, तळलेला कांदा आणि
कोथिंबीर टाकू व आवडीनुसार खाण्याचा रंग पाण्यामध्ये कालवून टाकू. आता भांड्यावर पॅक झाकण ठेवून बिर्याणी मंद आचेवर 10 मिनिटे ठेवू. तर तुम्ही बघू शकता 10 मिनिटानंतर आपली बिर्याणी किती छान झालेली आहे. अतिशय मोकळी मोकळी आपली बिर्याणी झालेली आहे. तुम्ही बघू शकता भात किती छान शिजलेला आहे. तर आता आपण बिर्याणी एका प्लेटीमध्ये काढून घेऊ. तर तुम्ही बघू शकता बिर्याणीचा किती छान मसाला झालेला आहे. या पद्धतीने बिर्याणी केल्यास बिर्याणी खूप छान होते. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.